चारचाकी वाहनाचा टायर फुटल्याने कार झाडावर आदळली. एक ठार तर 3 गंभीर जखमी. मध्यरात्री कार झाडावर आदळल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे, तर 3 तरुण जखमी झाले आहेत. गणेश गजानन शेळके असे मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे. मृतक गणेश याचा भाऊ जगदीश शेळके याने दिलेल्या तक्रारीनुसार तो जळगाव आर्वी येथे राहतो आणि शेती काम करतो. त्याच्या शेजारी त्याचा चुलत भाऊ नामे गणेश गजानन शेळके हा धामणगाव रेल्वे येथे माऊली झेरॉक्सचे दुकान चालवितो व फोटोग्राफी व्यवसाय करतो. शुक्रवारी रात्री त्याला त्याचा मित्र अनिकेत धोटे याचा फोन आला व त्याने सांगितले की तुझा भाऊ गणेश गजानन शेळके याचा दत्तापूर येथील अग्रवाल पेट्रोल पंपाजवळ अपघात झाला आहे. तेव्हा मी माझा भाऊ विकास मारुतराव भगत व मित्र सागर मुरलीधरराव भाकरे दोन्ही राहणार जळगाव आर्वी यांच्यासह धामणगाव येथील पेट्रोल पंप जवळ आलो असता आम्हाला दिसले की गाडी नंबर MH02 CB 1907 या फियाट कंपनीचे कथिया रंगाची चारचाकी गाडीच्या रोडच्या बाजूचे निंबाच्या झाडाला धडक लागून अपघात झालेला आहे. सदर गाडी डाव्या बाजूने आत चपकलेली दिसून आली. सदर गाडीमध्ये ड्रायव्हर सीटचे डाव्या बाजूला त्याचा चुलत भाऊ गणेश गजानन शेळके, ड्रायव्हर सीटवर कुश मेश्राम तसेच अक्षय राजू टोक व यश डोळे हे दोघे मागील सीटवर बसलेले होते. त्याच्या भावाचे दोन्ही गुडघ्याला तसेच कमरेला हनविटीच्या खाली मार लागल्याचे दिसून आले. आम्ही लगेच चौघांना ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे येथे भरती केले असता डॉक्टरांनी माझा भाऊ गणेश गजानन शेळके यास तपासून मरण पावल्याचे सांगितले व इतर तिघांना किरकोळ मार लागलेला होता. नंतर मला माहीत झाले की सदरचे वाहन हे कुश मेश्राम हात चालवित होता. तरी कुश मेश्राम याने शुक्रवार रात्री 12:30 ते 1 वाजताच्या दरम्यान त्याच्या ताब्यातील फियाट कंपनीची कथिया रंगाची चारचाकी गाडी नंबर MH02 CB 1907 ही भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून रोडवरील उजव्या बाजूचे निंबाच्या झाडाला धडक मारून माझा चुलत भाऊ गणेश गजानन शेळके याच्या मरणास कारणीभूत ठरला. तसेच अक्षय राजू ठोक, यश डोळे हे दोघांना जखमी करण्यास कारणीभूत ठरला आहे.